गावाकडच्या भयान गोष्टी या सिरीज मधला हा 19वा एपिसोड आहे। पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मिलिंद माडवी यांनी पाठवला आहे। मी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास आहे। घटना 2016 ची आहे। मी राळेगाव येथे नोकरीला होतो। माझ्यासोबत चेतन नावाचा मित्रही तिथेच नोकरीला होता। तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये निवडणुकीचे काम सुरू होते। डेडलाईन्स असल्याने काम पूर्ण करता करता बरीच रात्र झाली। निघायला खूपच उशीर झाला। 1:30-1:45 झाले असावेत। मला प्रवास करून घरी जावे लागणार होते। माझ्याजवळ बाईक होती, पण रात्रही बरीच झाली होती। मित्र मला म्हणाला की आजची रात्र माझ्या खोलीवर थांब, इतक्या रात्री प्रवास करू नकोस। पण मी त्याला नकार देत म्हटलं, नाही रे, माझ्या घरी माझी पत्नी एकटी आहे, मला जावे लागेल घरी। त्यावर तो म्हणाला की एकटा जाऊ नकोस, मी येतो तुझ्यासोबत। त्याच्या अशा बोलण्याने मी जरा आश्चर्यचकित झालो, पण कदाचित त्याला काही अशा गोष्टी माहीत होत्या ज्या मला माहीत नव्हत्या। तो असेही म्हणाला की तू बाईक चालवू नकोस, मी चालवेन, कारण तू खूप स्पीडमध्ये चालवतोस। आम्ही दोघंही बाईकवर निघालो। काही वेळातच यवतमाळ कळंब रोडवर आलो। रात्रीचे 2:30 वाजत आले होते। तितक्यात अचानक मला एक माणूस रस्ता ओलांडताना दिसला। तो आमच्यापासून लांब नव्हता, साधारण 20 ते 30 मीटर अंतरावर असेल। मला प्रश्न पडला की एवढ्या रात्री हा माणूस इथे काय करत असेल, कारण त्या भागात कोणीही नसते। पांढऱ्या रंगाचा सदरा आणि डोक्यावर टोपी असल्याने तो अंधारातही स्पष्ट दिसत होता। आम्ही डाव्या बाजूने जात होतो आणि तो व्यक्ती उजव्या बाजूने रस्ता क्रॉस करत होता। गाडी जसजशी जवळ येऊ लागली तसे मला दिसले की त्याची उंची असामान्य आहे, म्हणून माझे लक्ष नकळत त्याच्या पायांकडे गेले आणि जाणवले की त्याचे पाय जमिनीवर नाहीत। भीतीने माझ्या अंगावर शहारे उमटले आणि पुढच्या क्षणी समोरून येणारी 4-चाकी वाहन त्याच्या अंगावरून निघून गेले, पण तो मात्र तसाच उभा होता। मी मित्राला म्हणालो, तुला काही दिसलं का रे? तर तो फक्त हो म्हणाला आणि त्याने बाईकचा वेग वाढवला। माझी तर भीतीने चांगलीच तंतरली होती। मला घाम फुटला होता। मी मागे वळून पाहिलं तर तो आमच्याकडेच पाहत होता। आम्ही कसेबसे घरी आलो, पण या भयान प्रसंगानंतर मी रात्री अपरात्री उशिरा येणे कायमचे बंद केले। अनुभव क्रमांक 2। हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर श्रावणी यांनी पाठवला आहे। मी मूळची मुंबईतली, पण माझ्या गावाचं नाव घेतलं की मन सुखावतं। विशेषतः परीक्षा संपल्यावर तर गावाची ओढ तीव्र होते। त्या वर्षी माझ्या 10वीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सुट्ट्यांसाठी माझ्या मावशीच्या गावी जाणार। तिचं गाव निसर्गरम्य होतं, झाडांनी वेढलेलं, शांत आणि सुंदर। मावशीची मुलगी नेत्रा माझ्या एकदम जवळची। आमचं खूप छान जमायचं। त्यामुळे गाव म्हणजे
माझ्यासाठी सुट्टी, मोकळा श्वास आणि एक नवीन ऊर्जा असायची. माझी मावशी सांताक्रूजला राहत होती, त्यामुळे गावचं घर सुट्ट्यांपुरतंच उघडलं जायचं. अखेर कोकण कन्या एक्सप्रेसने आम्ही गावी पोहोचलो. स्टेशनवर उतरल्यावर अगदी प्रसन्न वाटलं. काही वेळात आम्ही घरी पोहोचलो. घर बरेच महिने बंद असल्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही साफसफाई केली. दुपारी थोडं झोपून घेतलं. संध्याकाळी आम्ही म्हणजे मी, नेत्रा आणि काका गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. सूर्य नुकताच मावळतीला गेला होता, त्यामुळे आकाशात केशरी छटा दिसत होत्या. आम्ही चालत असताना मला झाडीत काहीतरी हल्ल्यासारखं जाणवलं. मी त्या भागात पाहण्याचा प्रयत्न केला तर अगदी एक स्पष्ट सावली उभी दिसली. मी नेत्राला हाक मारणार तोपर्यंत ती आणि काका पुढे निघून गेले. मी घाबरून पटकन त्यांच्या मागे गेले. त्यांचा दुसराच कोणता तरी विषय चालला असल्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही. घरी आल्यावर जेवण आटोपून मावशीच्या जवळ झोपून राहिले, पण दुपारी झोपल्यामुळे रात्री काही झोप येईना. अचानक मला घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आला. पावलांचा नाही तर एखाद्या काठीला बांधलेल्या घुंगरांचा. काठी आपटत कोणीतरी चालत असल्याचा आवाज जसजसा जवळ येत होता तसतसे छातीचे ठोके वाढत गेले. मी हळूच दरवाजा उघडला. समोर कोणीच नव्हतं, पण आवाज अजूनही येत होता. मी आवाजाचा पाठलाग करायला लागले. घराच्या मागच्या बाजूला गेल्यावर मला जे दिसलं ते पाहून माझ्या अंगावर भीतीने काटाच आला. एक वयस्कर माणूस, अंगावर घोंगडी, केस वाढलेले, चेहरा राखेनं भरलेला, डोळे लाल भडक, हातात एक जाड काठी आणि त्या काठीला बांधलेले घुंगरू. त्याच्या पायात चांदीचा वाळा होता. तो त्या काठीने जमिनीवर घाव घालत संपूर्ण घराभोवती फिरत होता आणि अचानक तो माझ्या समोरच उभा ठाकला. त्याचं ते भेसूर रूप पाहून मला भोवळ आली आणि मी बेशुद्ध पडले. सकाळी मला शुद्ध आली तेव्हा मी अंथरुणात होते. माझं शरीर तापानं फणफणत होतं. नेत्रा माझ्याजवळच बसली होती. मावशीने आईला कॉल केला. काकांनी मला ताबडतोब डॉक्टरकडे नेलं. मी रडत रडत मावशी आणि काकांना रात्रीचं सगळं सांगितलं. काका तर चिडले होते, पण मावशी गंभीर होत म्हणाली, राखणदार, बरं झालं काही केलं नाही त्यानं. मी मावशीला प्रश्न केला, राखणदार म्हणजे? त्यावर मावशी फक्त इतकंच म्हणाली, आता तो विषय नको, शांत बस. मावशीने मला गप्प केलं. 2 ते 3 दिवस झाले तरीही माझा ताप काही कमी होत नव्हता. म्हणून आईने मावशीला सांगितलं की तिला मुंबईला घेऊन ये. गुरुवारी रात्री आम्ही मुंबईला आलो. बाबांनी माझ्या अंगावरून पपई ओवाळून टाकली. काही दिवसांनी माझी तब्येत थोडी सुधारली. एक दिवस मी आईला सहज विचारलं, आई, हा राखणदार कोण असतो? त्यावर आईने मला समजावत सांगितलं, तू त्या रात्री ज्याला पाहिलंस तोच राखणदार होता. गावात काही ठिकाणी असे राखणदार असतात. ते त्या जागेचं रक्षण करतात. ते फक्त त्यांच्या मार्गात आलेल्यांवर रागावतात. ते जीव घेत नाहीत, पण धडा शिकवतात. एखादी दैवी शक्ती म्हटलं तरी चालेल, जणू देवाचा अवतार. फक्त त्यांच्या मार्गात जायचं नसतं. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.
अनुभव माझ्या आजोबांचा आहे आणि त्यांच्या शब्दात सांगू इच्छितो. माझं नाव परशुराम. आता वय 75 आहे. हा अनुभव मला सुमारे 22 वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा मी 53 वर्षांचा होतो. हा प्रसंग अजूनही माझ्या आठवणीत तसाच कोरला गेलेला आहे. धुसर नाही, अगदी ताजा आणि अंगावर काटा आणणारा. तेव्हा मी आणि माझी बायको करूळ नावाच्या एका छोट्याशा गावी आलो होतो काही दिवसांसाठी. गाव निसर्गरम्य होतं, नदीच्या काठावर वसलेलं. एका संध्याकाळी आम्ही दोघं नदीवर फेरफटका मारायला गेलो. माझी बायको जवळच कपडे धुत असलेल्या काही बायकांशी गप्पा मारण्यात गुंतली होती आणि मी नदीच्या किनाऱ्यावर थोडा पुढे चालत गेलो. तेवढ्यात मला एक ओळखीचा चेहरा दिसला. माधव, माझा बालपणीचा जवळचा मित्र. कित्येक वर्षांनी त्याला पाहून मला खूप आनंद झाला. त्याचा तो हसतमुख चेहरा, तीच देहबोली. मी त्याला विचारलं, माधव, अरे तू इकडे काय करतोयस? त्यावर तो हसून म्हणाला, अरे इथेच असतो मी आता. आज रात्री किरवे खेकडे पकडायला चाललो आहे. तू येणार आहेस का? मी सहज म्हणालो, अरे का नाही, इतक्या दिवसांनी भेटलोय आपण. नक्की येईन. रात्री जेवणानंतर जाऊया. रात्री आम्ही दोघेच निघालो. गावाच्या डोंगराळ भागातून नदीच्या दिशेने चालू लागलो. निळसर चंद्रप्रकाशात जंगलातलं वातावरण काहीसं भेसूर वाटत होतं, पण माधव बरोबर असल्याने फारसं काही लक्ष गेलं नाही. नदी किनारी पोहोचलो. आम्ही खेकडे पकडायला सुरुवात केली. आमच्या गप्पा सुरू होत्या. काही वेळ उलटला असेल. मग सहज मी मागे वळून पाहिलं, पण माधव कुठेच दिसत नव्हता. मी इकडे तिकडे पाहिलं, हाकाही मारल्या, पण उत्तर नाही. तेवढ्यात माझं लक्ष टोपलीकडे गेलं. ती मात्र खेकड्यांनी भरलेली होती. पण खरं सांगतो, त्या खेकड्यांची हालचाल काहीतरी विचित्र होती. जणू ते फक्त माणसासाठी तडफडत होते. जिवंत असं काहीच वाटत नव्हतं. माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला. मी घाबरून तिथून पळ काढला. रस्त्यातही त्याच्या नावाने हाका मारत होतो, पण काहीच प्रतिसाद नाही. घरी परतलो. मनात भीतीचं काहूर माजलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चौकशी करून थेट माधवचं घर गाठलं. त्याची आई दारातच होती. मी तिला कालच्या रात्रीचं सगळं सांगितलं. ते ऐकून ती थिजून गेली. तिचे डोळे पाणावले आणि ती म्हणाली, बाळा, माधव, माझा माधव, तो 12 वर्षांपूर्वी एका अपघातात मरण पावलाय. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग मला जो भेटला होता, मी ज्याच्या सोबत रात्री नदीवर होतो, तो कोण होता? सगळं काही स्वप्नवत वाटू लागलं. घडलेल्या प्रकारावर विश्वास बसत नव्हता. पण कालांतराने या गोष्टींवर माझा विश्वास बसला. आजही जेव्हा मी त्या घटनेचा विचार करतो, तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम
या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.